लेवन देवत आणि चयनमन करंजाडे या दोन दिग्गज टीम मध्ये आपण करतोय टॉस. करंजाडेचे कॅप्टन जॉईन हो प्लीज. आता भय घेऊ नका. मगाशी तुम्ही सांगितलं आम्ही आलोत त्यामुळे आपण या आता. सागर पुढील 3 मिनिटांमध्ये मॅच चालू नाही झाली तर सामना 4 ओव्हरचा आहे, लक्षात घ्या. चला नाणेफेक आपण करतोय. या प्लीज कॅप्टन. चला टॉस आपण करूया. पहिला सामना बेस्ट बॅटल अगदी बघायला मिळेल. दोन यंगस्टर्स संघ अगदी आमने सामने आज येणार आहेत. बघा पहिल्यांदा आलेल्या मालिका वेळेसाठीची स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटी, तिचा आनंद घेत असता संपूर्ण टीम. चला पहिल्या सामन्याचा टॉस आपण करतो. भाई करा टॉस. 5 ओव्हर. प्रणव टेल इज कॉल. येस इट इज टेल. करंजाडे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय घ्या आणि मैदानामध्ये लगेच उतरा. आणि पूर्ण रेडी झालाय. त्यांच्या अगोदर तुम्ही आलेत परंतु मेंबर अजून प्लस झालेले नाही आहेत. या आईकुर इव्हेंट्स मॅनेजिंग डायरेक्टर, फार मोठं नाव, संदेश भाई शेलके.
वाटचाल 5 षटक पूर्ण खेळायचे आहेत हा मानसिक निर्धार आहे सागरचा मैदानामध्ये आणि अगदी त्याच निश्चयानं तो मैदानामध्ये उतरलाय एकूण स्कोर बोर्ड 38 वर आपण बघतोय 3 षटकांचा खेळ संपलाय एक बाद सनीबाई कैकाडी गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेले आहेत चला लाईव्ह टेलिकास्ट आता सुरू झालाय जेव्हा DRS ची गरज लागेल तेव्हा तुम्ही घेऊ शकता एक DRS तुमच्याकडे आहे तो कशासाठी तुम्ही वापरू शकता वॉट अ शॉट सागरचा हा फेवरेट स्ट्रोक आहे फॉलोइंग आणि त्यानंतर अगदी बघू शकता बॉल पाठवले त्यांना डीप स्क्वेअर लेगला षटकार सागरनं तो षटकार तिथे दाखवलाय एक सागर आमच्या अगदी डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये अवे फ्रॉम द बॉडी करायचं तो व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय सोनी ताडे सर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत त्यासोबत सँडी पालकर सर आहेत पंचाची भूमिका क्रिकेट खेळामध्ये फार कठीण आणि घडी त्यांची परीक्षा असते अगदी हा नो बॉल खरा बॉल बेस्ट ऑफ हाईट बीमर अपकमिंग बॉल असे फ्री हिट सनीबाई कैकाडी थोडी जलद गतीची गोलंदाजी ते करणं पसंत करतात कधी कधी एक्स्ट्रा एफर्ट्स अगदी बघतो आपण आणि हा फ्री हिटची सुवर्ण संधी सागरकडे आणि हा फ्री हिटचा फुल टॉस बॉल त्याला कसा तो ठेवेल बॉलला पाठवला डीप मध्ये मिड विकेटला ठोकला षटकार महागडे षटक सागरनं भरघोस समाचार सध्या घेतलाय सनीभाई कैकाडे यांचा गोलंदाजीतून कमबॅक त्यांना करावा लागेल स्कोरबोर्ड पोहोचलाय ऑन बोर्ड वर अर्ध शतक 50 अप 52 धावा लो फुल टॉस फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत बॉलचा पाठलाग सुरू आहे वेगाने निघालाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं लास्ट मोमेंटला देखील बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल होते रन मिळतील 4 चौकार बोर्ड 56 बघा मिळतं ज्यापैकी 39 वैयक्तिक सागर पाटीलच्या अफलातून आज बॅटिंग मैदानामध्ये बघा मिळते स्वीप केला पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप दोन खेळांच्या मधून खेळायचं होतं फील्ड पोहोचले बॉल वर एक रन वेगाने घेते दुसरी साठी अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट भूषण देखील चांगली साथ देत आहेत सागरांना अगदी प्रत्येक वर्षी सागर त्याचा तो फॉर्म अगदी त्याचा तो टेम्परामेंट क्रिकेट खेळत असताना अगदी त्याचा तो क्लास त्यांना फार चांगल्या पद्धतीने कायम टिकवून ठेवलाय तो सागर पाटील मला वाटतं बॅट अडकली लॉक झाला तिथे हा फटका त्याचा जेव्हा स्वीप करायचं होतं त्याला फॉलोइंग स्वीप खरं तर खेळायचं होतं बॅट स्क्रिचवर पहिल्यांदा ग्राउंडेड झाली स्लोअर वन कमी गतीचा चेंडू टॉप बॉल निघून चाललाय एक लागली हलकीसी नशिबाची साथ अखेरकार नशिबी साथ बहादुर का देते आणि मैदानामधून बॉल चालाय लॉंग स्टॉप कडे नॉन स्टॉप चौकार आणि या 4 हे षटक संपले महागडे षटक अगदी बघितलं तर या टोटल स्कोर बोर्ड वर धावा लागलेत 62 धावा 62 आणि 24 धावांचं अतिशय महागडे षटक सागर
चौथं षटक संपलंय आणि 62 आहे टोटल स्कोरबोर्ड 62. सागर पाडी खेळतोय वैयक्तिक 45 वर 45. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली मैदानामध्ये. सुरुवातीपासून तो आक्रमक राहिल्यामध्ये जेव्हा चांगली गोलंदाजी होत होती तेव्हा त्याने स्वतःसाठी थोडा वेळ दिला, टाइम स्पेंड केलं आणि त्याच्यानंतर अगदी त्याचं रौद्र भूषण आता सायकेरियनकडे आलेत. सगळ्याधिक अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे, देवस संघाचे, आणि त्यांचा अनुभव हा नेहमी चांगला राहिला आपल्या टीमसाठी, टीमच्या हितामध्ये राहिला. आणि मला वाटतं ते या क्षणाला कोणता मोठा प्रयत्न ते करणार नाही आहेत. सागरला इथून सायकेरियनकडे कसं आणता येईल याचा ते डेफिनेटली प्रयत्न करतील. परंतु अंतिम ओव्हर 2 षटकं खेळायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण लोकेशला बघतोय. 1 रन कंप्लीट करत असताना भूषणनं सागर सायकेरियनकडे आणलाय. हा त्याचा रोल होता आणि तो रोल खरं तर त्याने निभावलाय. ही भूमिका त्याची त्यांनी निभावली. अंतिम 5 बॉल शिल्लक राहिलेत. सागरला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला वैयक्तिक 5 धावा पाहिजेत. संघ पोहोचलेला आहे, बघू शकता आपण. टोटल स्कोरबोर्डवर धावा आहेत 63 रन्स 63. अंतिम 5 बॉल शिल्लक राहिलेत. सागरसाठी इंटू द स्लॉट, इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. वेल फिल्डिंग, 100% कमिटमेंट. पहिल्यांदा पाहत बसले बॉलकडे, दुसऱ्यासाठी दुसरी सेकंड अटेम्प्ट केली जाईल आणि 2 रन या बॉलवर परिपूर्ण केले जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. वैयक्तिक 47. अफलातून फिल्डिंग फिल्डर होते सूरज शेयार. षटकार त्यांनी खरं तर वाचवले आपल्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. उंच केला हा बॉल, हवे त्या मिस्टामिंग. फिल्डर पोहोचतायत बॉल खाली, जज करतायत, कॅच सुटली आहे आणि 2 रन त्या बॉलवर कंप्लीट केले जातील. बॅटिंग टीमने आता DRS ची मागणी केली वेस्ट ऑफ हाईट साठी. चेक केलं जाईल. संदेश जॉईंट व्हा. वेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल. एक्झॅक्टली किती हार्ट फॅक्टर होती, दूध का दूध पाणी का पाणी. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. निर्णय थोडा प्रलंबित ठेवण्यात आलाय. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. शुभम तू बस, अजिबात टेन्शन घेऊ नको, योग्य निर्णय भेटेल. कारण तुझ्या अंगात करण्या किती आम्हाला चांगल्याच माहिती आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य निर्णय संदेश. थोडा वेळ त्याने घेतला परंतु संदेश की पहिल्या नजरेतच तुला लक्षात आलं असे बॉल डीप होत होता नो डाऊट. परंतु संदेश भोईने थोडा वेळ घेतला कारण त्याला माहिती आहे दोन्ही टीम आपलेच आहेत. निर्णयामध्ये कुठे थोडंसं घाई नको. पायांवरील हा चेंडू मिडल स्टंपवर भेटले, पायचीत स्पॉटेड झाले लेग समोर आणि लेग मिडल स्टंपवर आणि परतावं लागेल सागरच्या खेळीचा अंत. लेफ्ट हँडेड बॅटर प्रेम वेल फिनिशर या टीमचा जो मैदानामध्ये आता आलाय. आणि लोकेश जेव्हा एम करतो ना स्टंपवर तेव्हा तो
फार प्रचंड गतीनं बॉल फेकतो. सागरला भरपूर एन्जॉय करून गेलाय. प्रेम आला मैदानामध्ये. फार चांगली गोलंदाजी लोकेशने केली आतापर्यंत याही ओव्हरमध्ये. प्रेमच्या स्लॉट मध्ये आला बॉल तर प्लॉट मध्ये जातो. गती कमी ठेवली आणि खेचून मारलेला फटका षटकार. एखाद्या खेळाडूची स्तुती करावी आणि अगदी त्याने चण्याच्या झाडावर चढावं असंच काही घडलंय. मागे बॉल बरोबर षटकार आलाय. प्रेम फिनिशर आहे. गॅप मधून निघालाय बॉल. वेगाने निघालाय. फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. प्रेम मैदानामध्ये गेला. 2 बॉल त्याच्या वाटेला आले आणि त्यामध्ये त्यांनी 500च्या स्ट्राईक रेटनं 10 रन केल्या आणि स्कोरबोर्डला पोहोचवलंय. ऑन बोर्डवर 77 ऑन बोर्डवर लागलाय आणि 78 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे जनमान करंजाडे या संघासमोर. चला टॉस साठी या. चला तो बॉल आमच्याकडे जमा करा. लक्षात घ्या जर आत्ता बॉल जमा केला नाही तर याच्यानंतर जो जिंकेल त्याला आम्ही जो बॉल देऊ तो घ्यावा लागेल. चला रिलीफ. चेक आलो. चला ना आणि अमन ब्रिगेड वळप दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी नाही आहेत. बॉल जर डिलिव्हर झाला सेकंड इनिंगचा तर ओव्हर मध्ये कपात केली जाऊ शकते हे लक्षात घ्या. दोन्ही संघाचे संघ नाही याची नोंद तुम्ही घ्या. अगदी 10 वाजताची रिपोर्टिंग तुमच्यासाठी होती परंतु अजूनही तुम्ही आलेले नाहीयेत त्यामुळे लक्षात घ्या. नानो मैलम पारगाव आणि अमन ब्रिगेड वळप जर सेकंड इनिंगचा बॉल डिलिव्हर झाला तर सामना 5 ऐवजी 4 ओव्हरचा होईल आणि याचे जबाबदार तुम्ही आहात त्यामुळे लक्षात घ्या.
चेक हॅलो टेस्ट चेक. चला मॅचकडे आपण वळतोय. 77 धावांचं आव्हान आहे, एक मोठं आव्हान आहे जानमान करंजाडे संघासमोर. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे, लक्षात घ्या. तुमच्याकडे एक DRS आहे, व्हाईट नो बॉल बीमर साठी तो तुम्ही वापरू शकता. फक्त एकाच गोष्टीसाठी तो तुम्ही वापरू शकता. सक्सेसफुल झालं तर पुढे कंटिन्यू, अन्यथा तो DRS तुमच्यासाठी राहणार नाही, हे लक्षात घ्या. 15.40 रिक्वायर्ड रन रेट आहे पर ओव्हरमध्ये. पहिली षटक घेऊन आले गोलंदाजीच्या उंबरट्यावर ऋतिक आणि समोर चॅलेंज आहे बॅटर लोकेश भगत आणि त्यासोबत प्रतीक जाधव नॉन सेकंडकडे. ऋतिक सज्ज झालाय. ओ चांगला बॉल, परंतु पंच सांगताय यासाठी वाईड लाईनच्या बाहेरून बॉल निघून गेला. चांगला टेकअप केला चेंडूनं. थोडस चान्स घेतलं तर लोकेश भगतने या बॉलवर, कारण आव्हान मोठे माहिती आहे. या पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये व्हाईट साठी DRS घेतले फिल्डिंग टीमनं. चेक केलं जाईल संदेश ऑन स्क्रीन. फिल्डिंग टीमनं व्हाईट बॉल साठी DRS ची मागणी केलेली आहे, त्यामुळे निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. पहिलाच बॉल आणि तो टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये अगदी येऊन थांबलाय. ऋतिकला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. चला इट इज व्हाईट बॉल, अंपायर्स बिलॉंग द लाईन असंही म्हटलं जातं. ऋतिकला आपण बघतोय सध्या. चला पारगावचे कॅप्टन आले, वल्लभ संघाचे कॅप्टन आपण या. पायांमधील चेंडू लाऊड अपील, परंतु ऑलरेडी सफल होऊन खेळाचा निर्णय होता, त्यामुळे ऋतिकनं मागे वळून बघितलं नाही अंपायर्स कडे. डॉट बॉलची ते सांगता होत असताना. चला अमन ब्रिगेड वळप संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नानो बैलम पारगाव संघ इथे आलेला आहे. दोन्ही टीम ऑलरेडी उशीर आहेत, त्यामुळे ऑर्गनायझर कमिटी काय डिसिजन घेते आपण बघणार आहोत. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर ऋतिकनं लगेच त्याचं कमबॅक डॉट बॉल न केलंय. स्लॉट मध्ये बॉल आलेला नाही. या फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना गणेशला आपण तिथे बघितलं आणि फार मोठा 440 व्होल्टचा झटका लागलाय करंजाडे संघाला आणि परतावा लागेल बॅटर लोकेश भगत वैयक्तिक 0 वर. महत्वाची विकेट नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय जे बोगीर. ऋतिक आपल्या गोलंदाजी 100 टॅपर अभि फ्रॉम द बॉडी करायचं होतं. आणखी एक व्हाईट बॉल
आणखी एक अभ्यांतर चेंडू ते डिलिव्हर्ड होते. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. सिंगल डबल इतका फारसा फरक या मॅच मध्ये पडणार नाहीये, परंतु याच सिंगल डबलला जोड द्यावे लागेल षटकार चौकारांची. तर 77 धावांचं एक भलं मोठं आव्हान. त्यामध्ये सुरुवात तुमची पॉवरफुल असायला हवी. पहिल्या ओव्हरमध्ये किमान 15-18 रन कमीत कमी यायला हवेत, कारण 15.40 रिक्वायर रन रेट. स्किड झाला, बॉल डीप राहिलाय. ऋतिकला साथ देत असताना यष्टी देखील, कारण अगदी बघतो आपण आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा, तिसरा दिवस आहे माफ करा. आणि खूप चांगली अगदी बघू शकता संकल्पना. दररोज एक संघ या स्पर्धेमध्ये आपण क्वालिफाय करतोय. आजही 8 संघांच्या लॉट मधून एक संघ क्वालिफाय होईल. हवेत केलेत मिसामिंग की प्रॉपर टायमिंग बघायचं. शुभम डाऊन द बॉल, झेल पकडला परंतु बाउंड्रीवर पाय दिला आणि त्यामुळं रन मिळतील या बॉलवर. 6 षटकार. सीमा रेषेला उल्लंघन केलं शुभमनं. म्हणून शुभम मी नेहमी म्हणतो प्रत्येक गोष्ट हसी मजा वगैरे घ्यायची नसते, मैदानामध्ये सिरियस राहायचं असतं. लक्ष तुमचं पाहिजे, कॉन्सन्ट्रेट पाहिजे. हो, क्रिकेट खेळामध्ये हसी मजाक झाला पाहिजे, परंतु तुम्ही फार सिरियस असले पाहिजे. ते खेळामध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाही. 77 धावा या मैदानामध्ये मागण्या नाही आहेत, कारण ते मैदान रन चेसिंग साठी ओळखलं जातं आणि एक फार मोठं जीवनदानी मिळालंय. हुक केला बॉलला, थोडा ब्लाइंडच होता हा स्ट्रोक, परंतु हवेत गेलाय. गणेश पहिल्यांदा निघाला नाही, नंतर सागरनं सांगितलं बाबा तू धाव, तुझ्याकडे हा बॉल आहे. त्याच्यानंतर त्यानं अगदी सर्कल सोडलाय, परंतु पोहोचला वेळेवर. मैदानाचा अगदी हा भाग बघितला जो थोडा चढ आहे, थोडा पठारी भाग आहे, त्याच्यामुळं बॉल टप्पा पडल्यानंतर हवेत जर असेल, स्पेशली उंची घेऊन बाउन्स होत असेल, तो डायरेक्टली बाहेर जात नाही, मैदानाच्या आतमध्ये थांबतो. आणि एक्झॅक्टली तीच घडल्या मागील बॉलवर. ऋतिक अंतिम बॉल डिलिव्हर करत असताना या षटकाचा टोटल स्कोर बोर्डवर 10 धावा बघा मिळत आहेत. जयला चकमा दिलाय विकेट किपरला. बॉल चाललाय थर्ड मॅनला वेगानं, नशिबाची साथ. पंच सांगतायत 22चा एक्स्ट्रा मध्ये आलेला चौकार. सागर कडून अगदी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या, अगदी बघू शकता ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यासोबत अगदी बघू शकता आपण 14 तारखेचा सत्याग्रह सारखा ज्यांना लोकांनी पुस्तक वाचू दिला नाही, त्याने संपूर्ण देशाचं संविधान लिहिलं. असं सुंदर गीत अगदी बघायला मिळालं, टीचर सागर कडून ऐकायला मिळते. पहिले षटक संपले, काय मिसफिल्ड त्या ठिकाणी झालेत. एक षटकार जिथे बाउंड्री लाईनवर अगदी झेल टिपला गेला तो षटकार आला, आणि त्याच्यानंतर थर्ड मॅनला जो एक्स्ट्रानं बायच्या रूपाने चौकार आले, त्यामुळे स्कोरबोर्ड काहीसा चांगला राहिला. ऑन बोर्डवर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा, 15.40 रिक्वायर रन रेट आहे. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आले, त्यामुळे सुरुवात चांगली झाली. शुभम आता गोलंदाजीसाठी आलाय. प्रतीक जाधव आणि जय भोगिरी जोडी सध्या मैदानामध्ये उपलब्ध आहे. ऋतिक चांगली गोलंदाजी त्यांनी केली पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु फिल्डिंग मध्ये काहीची साथ लाभलेली नाहीये. शुभम पाटील बॉलिंग ट्रॅकवर, सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी तो करेल. ओ पहिला बॉल फुल टॉस, बॉल निघाला वेगानं अगदी लॉंग स्टॉप कडे, परंतु लवकर पोहोचले फिल्डर त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग बघा मिळाली. मोहन फडके चौकार तिथे अडवलाय, परंतु 22 न या रन मिळतील. डीआरएस ची मागणी करण्यात आलेली आहे. बेस्ट ऑफ 8 चेक केलं जाईल. बॅटिंग टीम कडून डीआरएस ची मागणी करण्यात आली आहे. खेळाडू कक्षामध्ये तुम्ही शांत राहा ही तुम्हाला विनंती आहे.
योग्य निर्णय थोडा वेळात तुमच्यापर्यंत पोहोचतो जाईल. बेस्ट ऑफ हाईट चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. DRS गमावलेला आहे बॅटिंग टीमनं. एक रन 22 न स्कोरबोर्ड पुढे चाललाय. ऑन बोर्डवर धावा आहेत त्या 15. इनसाइड आउटचा फटका. फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना पोहोचलेत बॉलवर. चांगली फिल्डिंग अगदी बघा येते मिळते. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर एकूण स्कोरबोर्ड या 2 न पुढे चाललाय. 77 धावांचं एक भला मोठं आव्हान पार काढायचंय. आणि भलं मोठं आव्हान पार करत असताना तुम्हाला प्रयत्न तेवढे करायला मिळतील. प्रणय भोपी यांचं इथे शुभागमन करत 787 चषक त्यांच्या नावाची स्पर्धा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये कॅल्क्युलेटर अगदी ऑन आता होत असताना बॅटिंग करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. फार महत्वाचे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 स्कोरिंग शॉट यावे लागतील हे माहिती आहे. ठाऊक आहे खरं तर जानमान करंजसाठी टीमला. आणि आता हल्ला बॉल केलाय. अभि फ्रॉम द बचावात्मक पवित्रा घ्यायचा होता. जे भोईर सायकल एंड कडे अगोदर त्याने षटकार ठोकला आणि आताचा व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळते. स्कोरबोर्ड सुरू ठेवण्याचं काम सध्या केलं जात आहे गोलंदाजाकडून. रन रेट मध्ये रिकॉर्ड रन रेट फार महत्वाचा ठरणार आहे हा सेकंड इनिंग मध्ये. टॅपिंग क्रिकेट बॉल चालला लॉंग ऑफ मधून फील्ड पोहोचले ऋतिक जवळपास मिडऑफच्या आसपास. एक रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. सिंगलला स्कोरबोर्ड पुढे चाललाय. ऑन बोर्डवर धावा आहेत 25-25. मी पुन्हा याच गोष्टीची आठवण करून देईन की 15.40 रेकॉर्ड रन रेट जवळपास 16. तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये किमान 30 धावा 32 धावा तुम्हाला जमावे लागतील तर तुम्ही मॅच मध्ये ऑन राहणार आहात. नंतर सामना थोडा डोईजड होऊ शकतो. हलकासा एज 2 खेळाडूंच्या मधून निघाला बॉल वेगाने थर्ड मॅनला. एज लागली मिस कनेक्शन आहे परंतु फरक काय पडेल. रन तर तेवढाच माहिती जेवढा बॅटरला हवे होते. थर्ड मॅनला चौकार. ब्रिगेड चला टॉस साठी या प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. शुभम पाटील हे षटक थोडस महागडं त्याचं राहत असताना सध्या बॉल बॅकडाऊनचा प्रयत्न वेगाने निघाला बॉल अफलातून जस्ट लाईक अ बुलेट. अतिशय वेगानं अगदी बघायला मिळाला. हा चेंडू निघाला बाउंड्री लाईन बाहेर चौकार येतो आणि स्कोरबोर्ड या 4 न पुढे पोहोचतोय 33 वर 1 बाद. पहिले षटक 14 धावांचं राहिलं आणि या षटकामध्ये शुभम पाटीलनं 19 रन खर्च केलेले आहेत. म्हणून मी क्रिकेट खेळामध्ये नेहमी म्हणतो आता थोडे धापे दानानलेत कळसे विनायक स्मृती टायगर देवस संघाचे देखील. कारण करण जाडेकर देखील एक चांगली बॅटिंग लाईन अप आहे. होय तुम्ही लोकेश सारखे एक महानतम खेळाडूला काही स्वस्तात परतवलं परंतु त्यानंतर प्रतीक जाधव आणि जय भोईर हे देखील तेवढेच महानतम खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास तेवढा राखतो अपेक्षा अगदी करतोय जवान करण जाडे संघ. आणि सध्या स्कोरबोर्डला त्याने चांगला अगदी दिशा देण्याचं काम केलंय. एकंदरीत स्कोरबोर्ड पोहोचलेला आहे सध्या 33 वर. उर्वरित चेंडू आणि धावांमधील अंतर 18 बॉल आणि 45 धावांची अजूनही आवश्यकता. 15 वर स्कोरबोर्ड आता रिक्वायर 100 येऊन थांबलाय. सागर पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाला. बॅटिंग तर फार सुंदर केली. 47 धावांची इनिंग त्यांनी साकारली परंतु गोलंदाजीमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या ह्या अगदी त्याच्या खांद्यावर वाढल्या आहेत.
त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये कशी गोलंदाजी तो करेल हे देखील तेवढंच महत्वाचं बघायचं आहे. हे 6 बॉल तेवढेच महत्वाचे राहणार आहेत सागर पाडीचे. थोडासा अँगल बनवत असताना बॉल ज्या पद्धतीने आपण बघतो रिस्टचा वापर काही गोलंदाज करतात आणि क्रिकेटमध्ये रिस्ट वापरणं हे लिगल असतं आणि सध्या स्थितीमध्ये आपण सागरला एक शेप देण्याचं काम त्याने केलं. बॉल तो टर्न करत नाही परंतु रिस्टचा वापर करत असताना थोडासा आतमध्ये तो बॉल आणतो आणि ते करतोय मागील बॉलवर. लेग कटरचा प्रयत्न तिथे ठेवला परंतु ऑलरेडी बॉल ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झाला होता त्यामुळे अजून दूर गेला बॉल बॅटर पासून. व्हाईट बॉलचा इशारा. प्रत्येक ओव्हरमध्ये एक्स्ट्रा आले आहेत आतापर्यंत 4 वाईट 1 बाईचा चौकार 8 धावा एक्स्ट्रा आलेत या इनिंग मध्ये जे बेनिफिट देते. आतापर्यंत टीम करंजाडेला हा हुक करायचा होता पुन्हा एकदा मिस टायमिंग परंतु फरक इथे पडणार नाहीये कारण रन मिळतील याही बॉलवर 4. चौकाराला मागील बॉलवर स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललाय 38 धावांवर. जैल आपण सेकंड इनकडे पाहतोय. ओ व्हॉट अ शॉट अफलातून चाबुक शॉट बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार. आणि त्यानंतर हे टार्गेट 78 धावांचा चेस करत असताना सध्या संघ पोहोचलाय 44 चेंडू आणि धावांमधील अंतर तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये बघायला मिळेल. बॉल शिल्लक राहिलेत अजूनही 15 आणि विजयासाठी 34 धावांची गरज. मॅच इज व्हेरी क्लोज. सामना आपल्या बॅटिंगनं ज्या पद्धतीने बॅट मधून प्रत्युत्तर दिलंय टीट फॉर टॅट दिलाय जशास तसं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देण्याचं काम केलं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना ठोसास ठोसा हा तुम्ही दिला पाहिजे आणि तसंच काही कामगिरी सध्या सुरू आहे. वेल बॅटिंग वेल पार्टनरशिप. व्हेरी गुड बॅटिंग. 11 वाजून 59 मिनिट झाले जवळपास आता 12 वाजतील परंतु 12 कोणाच्या वाजतील या मॅच मध्ये. झेल हवेत व्हॉट अ कॅच. यंगस्टर खेळाडू आहे नवीन भरती आहे विघ्नेश अगदी बघू शकता आदात वासरू आणि काय झेल पकडलाय. खूप चांगली हुकमे बॅटिंग करत होता जय भोगीर आणि एक मोठं यश मिळालंय. आमचे साईप्रीतला इव्हेंटचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर चंदूबाई वाघमारे जे सध्या थेट गोव्यावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्याकडून टीम देवदला शुभेच्छा आलेत त्यांचे आपण स्वीकार करूया. धन्यवाद. चंदूबाई भरपूर पैसे कमवले आता एका 2 ठिकाणी टीमला पॅकही करा साईप्रीतच्या नावानं होऊन जाऊ द्या खर्च. स्विंग रमेश काय हलकासा ब्रेक केलाय बॉल स्लॉट मधून निघून गेलाय. विकेट कीपर इकडे बॅटचे एज घेत असताना आणि हिट विकेट हे पण सांगतायत आणि परतावं लागते बॅटरला.
चांगला एक्सपिरियन्स असा वापरलाय. मागील बॉलवर खरं तर विकेट बहालच झाले. सागर म्हात्रेचे सागर वर्सेस सागर बॅटल होतं आणि अगदी बघू शकता आपण चांगली गोलंदाजी तो करतोय. या अगोदर त्याचं हक्काची विकेट होती परंतु ही हिट विकेट होती. स्कोरबोर्ड पोहोचलाय टोटल 44 वर. 34 धावांची गरज आहे 13 बॉल मध्ये. हा बॉल तेवढाच निर्णायक. सागरने काहीसा कमबॅक केलाय. 11 रन आले त्या ओव्हर मध्ये. चांगला बॉल अचंबित केलं, सरप्राईज केलं. अगदी बॅटरच्या स्लॉट मधून हा बॉल निघून गेलाय. षटक समाप्त झालाय. आता उर्वरित 9 धावांमध्ये अंतरचे पहिले 3 षटक संपलेत. 44 बोर्डवर लागलेत. 78 धावांचं आव्हान गाठायचं आणि 12 बॉल मध्ये पाहिजे 34 रन. बारा बॉल आणि 34 धावांची गरज आहे. हे 6 बॉल फार निर्णायक राहणार आहेत या मॅच मध्ये. प्रेम वाघमारे आलाय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड सीमर गोलंदाज. 12 बॉल मध्ये 34 रन पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट 17 वर येऊन थांबलाय आता 15 वरून. त्यामध्ये येणाऱ्या या ओव्हर मध्ये 17 ते 20 धावा मॅच मध्ये इन राहायचं असेल तर जयमान करंजळ्याला हवेत आणि 10-12च्या आतमध्ये जर रन खर्च केला प्रेमनं तर या मॅच मध्ये देवस संघ थोडं वर्चस्व ठेवू शकतो. त्यामुळे हे 6 बॉल अपकमिंग 6 बॉल जे फार महत्वाचे राहणार या मॅच मधील. 12 डावणे 34 धावांची गरज. प्रेमला आपण सध्या गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पहिला बॉल थोडा फुलर लेंथवर पुढील लेंथवर ठेवला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर तयार होता. ऑन द स्टंप हा वेगवान थ्रो, परफेक्ट थ्रो तिथे बघा मिळालाय शुभम कडून. आता काहीसं चांगलं त्याने केलं फिल्डिंग मध्ये. 1 रन मिळेल या बॉलवर. सिंगलला फारसा फरक पडणार नाही या मुलात. 11 बॉल 33 धावांची गरज आता उर्वरित राहिली आहे या सामन्यामध्ये. मॅच इम्पॉर्टंट आहे, लढावा लागेल. क्रिकेट खेळामध्ये लढणं हे तुमच्या हातामध्ये असतं. होय डेफिनेटली एक जिंकणार एक हरणार यात मात्र शंका नाही, परंतु तुम्ही लढत राहणं हे तुमचं काम आहे. उंच खेळ हवेत केले बघायचं आहे. मिस्तामिंग उंची गाठली आहे. डिस्टन्स अंतर जे कमी गाठलं गेलं त्यामुळं परतावं लागेल बॅटरला जेलबाद. मैदानी आयोजन केलाय भारी. रिटिगर गावाच्या आझाद मैदानी आयोजन केलाय भारी. 787 चषक ठेवलाय प्रणय भोपी दादानी. 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 धन्यवाद डीजे अफलातून. खरं तर स्पर्धा प्रणयजी बोपी 7874 चषक A1 जोडी पुरस्कृत अर्थात संदेशजी बोपी आणि त्यासोबत आमचे प्रणव भोपी यांनी अगदी केलेलं आहे हे आयोजन. स्पर्धेचं फर्स्ट प्राइज संदेश खरं तर 50,000 रुपये. परंतु या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी बाईक हे सगळ्याधिक जास्त आकर्षण राहणार. त्यासोबत सुंदर अशा चमचमत्या ट्रॉफीज सध्या तुम्ही पाहतायत या मैदानामध्ये. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. 94 धावांमध्ये अंतर तुम्हाला स्क्रीनवर देखील बघायला मिळेल, परंतु मैदानामध्ये अपडेट पोहोचवणे आमचं काम आहे. 10 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. अग्रेसिव्ह बॅटिंग करावं लागेल. थोडं अटॅकिंग मोड मध्ये तुम्हाला चालावं लागणार आहे. खोदून काढलाय बॉल हवेत खेळत फिल्डर पोहोचल्यात ऑलमोस्ट बॉल पर्यंत. व्हेरी गुड कॅच. अफलातून झेल तिथे टिपलाय कल्पेशनं आणि आणखीन एक बॅटर महत्वाचा खेळाडू तंबूच्या आश्रयाला. संदेश भोईर आयोजन करताना भारी. आयोजन करताना भारी. आयोजन करताना भारी. चंद्रकांत पाटील दादाचं आयोजन कौतुक करताना सारी. कौतुक करताना सारी. कौतुक करताना सारी. भाऊ प्रीतम भोपी ऋषिकेश भोपीची साथ दादाला भारी. भाऊ प्रीतम भोपी ऋषिकेश भोपीची साथ दादाला भारी. 787 चषक ठेवलाय प्रणय भोपी दादानी. 787 चषक ठेवलाय प्रणय भोपी दादानी. प्रमुख 5 बॅटर गमावलेत. प्रतीक जाधव सारखा आक्रमक एक होतकरू खेळाडू तुमच्याकडे
आणि दुर्दैव हेच आहे की मागील काही बॉल मध्ये तो साई किरणकडे आलेला नाहीये. त्याने फक्त आतापर्यंत 4 बॉल खेळत आणि त्यामध्ये 2 चौकार 1 सिंगल त्यांनी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला त्याला साई किरणकडे या क्षणाला आपला हुकमाचा एक्का बाहेर काढण्याची वेळ आता बाहेर आली आहे. कारण स्कोरबोर्ड 45 वर आहे, 9 मध्ये पाहिजे 33. आव्हान थोडं कठीण होऊन बसलंय आणि सध्या तुम्ही नासाक एनकडे प्रतीक जाधव सारख्या खेळाडूवर ठेवतायत. हे तुम्ही थोडी चुकीची रणनीती अवलंबतायत आम्ही ठाम पद्धतीने सांगू. होय, प्रथमेश सारखा एक महानतम खेळाडू मैदानामध्ये आलाय, परंतु एक वेल सेट बॅटर प्रतीक जाधव आहे. चुकांवर चुका सध्या करतायत. ड्राईव्ह केल्या बॉलला हवेत मिस्टामिंग, परंतु हे सुदैव होतं की बॉल नॉमॅन्स लँड मध्ये जाऊन पडलाय. निर्जन सर बॉल जाऊन विसावलाय आणि त्यामध्ये रन मिळेल. या चोटमध्ये 1 रन आणि एनआर आणि धामामध्ये अंतर अंतिम 8 बॉल आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. एखादा स्कोरिंग शॉट सध्या हवा आहे टीमला, त्यामुळे षटकार चौकारांची नितांत गरज आहे 2 बॉल मध्ये, परंतु अशी कोणतीच मुभा दिलेली नाहीये. एक वेल ऑलराऊंडर खेळाडू प्रेम या अगदी संघाचं तुम्हाला बघा मिळतं. प्रेमची प्रेमात टाकणारी कामगिरी शेवटच्या 2 बॉल मध्ये ठोकलेल्या 10 धावा आणि गोलंदाजी मध्ये केलेली आतापर्यंत ही उत्कृष्ट कामगिरी. त्यामुळे मॅच मध्ये पारड आता जड होत चाललाय. 7 बॉल आणि 31 धावांची गरज. 7 बॉल 5 षटकार. व्हेरी गुड डिलिव्हरी, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा केलाय तांडेल सरांनी. 30 धावांची गरज आहे अंतिम 7 बॉल मध्ये. हा बॉल निर्णायक आहे. मॅच मध्ये इन राहायचं असेल तर या बॉलवर स्कोरिंग शॉट ठोकावा लागेल. सध्या राईट हँडेड बॅटर साठी एक चांगली मुभा आहे, कारण वाऱ्याची जी साथ आहे तो राईट हँड बॅट्समन साठी या एंड एक चांगली साथ देत असताना मी पाहिलाय. त्यामुळे हा बॉल निर्णायक आहे. टायमिंग करणं गरजेचं होतं. बॉल हवे तर ऋतिक डाऊन द बॉल आणि थोडा पुढे बाउंड्रीच्या आतमधून थोडी उडी मारली. जवळपास पाठीमागे 2 फूट अंतर होतं, परंतु वेळ कमी होता. बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल. मच नीडेड 6. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय, त्यामुळे 6 मध्ये 24 धावांची आता उर्वरित गरज राहिली आहे. सागर पाटील वैयक्तिक त्याचा दुसरा स्पेल हाताळणार आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करतोय, परंतु सध्या डेथ ओव्हरमध्ये त्याला कामगिरी करायची आहे. कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम आहे. प्रत्येकला नव्यानं सुरुवात करावी लागेल मैदानामध्ये. शैलेशभाई चव्हाण सध्या टीमचे अगदी बॅकबॉन म्हणून काम निभावतात. मैदानामध्ये उतरत नाही, परंतु टीमसाठी मोठा सपोर्ट सिस्टम म्हणून ते काम नेहमी निभावतात. 6 मध्ये 24 धावांची गरज आहे. सुरुवातीपासून आक्रमक राहावं लागेल. एका बाजूला सागरला 3 बॉल चांगले हाताळायचे आहेत या ओव्हरमध्ये. पहिला बॉल हा पंजाक बाउंड्री बाहेर दाखल. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना प्रतीक जाधवच्या बॅट मधून आलाय दमदार बिग हिट षटकार. पाच बॉल आणि 18 धावांची गरज आहे. पहिला बॉलवर षटकार ठोकत असताना आपले उद्दिष्ट, खर तर आपलं टार्गेट काय, आपला एम काय आहे हे ते स्पष्ट केलं आहे प्रतीक जाधवनं. कमी गतीचा चेंडू गती काढून घेतली या बॉल मध्ये. वेगाला बॉल चालला लॉंग आला. काय करतोय शुभम? हा चेंडू सोडलाय की मॅच सोडली आहे. जर इथे 9 सेकंड कडे प्रतीक राहिला असता तर बेनिफिट मिळाला असता, परंतु खराब फिल्डिंग शुभम कडून चौकार. चार बॉल आणि 14 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. अनबिलिव्हेबल चुका केल्यात या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये भरपूर टीम देवतनं. स्विंग अँड ठोकलाय. बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल. 1 मोर 6. मागील 3 बॉल मध्ये रन आलेत 16.
वरून आलाय मैदानामध्ये, परंतु वेळ अजूनही गेलेली नाहीये. काही रणनीती सध्या आखतायत फिल्डिंग मधून टीम देवत देखील. चला थोडं स्पीडअप करा. 3 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी, ही वारंवार माहिती आम्ही तुम्हाला देतोय. 3 बॉल 8. प्रतीक जाधव मैदानामध्ये आग उगलतोय. ओ या क्षणाला मिस झालाय बॉल. अगदी बघू शकता सागर पाटील देखील आपला अनुभव पणाला लावत असताना अखेरचे 2 बॉल आणि आता 8 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 78 धावांचं लक्ष असताना सामना 2 बॉल मध्ये 8 येऊन थांबलाय. अनबिलिव्हेबल क्रिकेट. याचं क्रिकेट आहे म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते. या खेळामध्ये गाफील राहाल तर नडाल. त्यामुळे अगदी बघू शकता 2 बॉल 8 ची गरज. लेन पाठीमागे ठेवले, पाठीमागे फिल्डर आहेत, पाठलाग करायचे, भूषण नाही पोहोचू शकले. बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल. रन मिळतील 4. प्रतीक जाधवचे लकी ग्राउंड, कारण याच मैदानावर रणजी स्पर्धेत त्यांनी बाईक जिंकली होती आणि ते तो अगदी तुटून पडलाय. शेवटचा 1 बॉल आणि बिजासाठी 4 धावांची गरज. पहिला सामना काय रफ अँड टफ. अंतिम बॉलवर सामना आलाय. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. सामना आवडला असेल चला दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बेस्ट बॅटल, रंगतदार स्थितीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा या सामन्यात येईल. जबरदस्त रंगतदार लढत 2 टीम मध्ये. एका बाजूला देवत तर बॅटिंग करणारा, एका बाजूला अगदी दमदार संघ करण जाणे यांच्यामधील. 1 बॉल 4 आणि हा 1 बॉल 4 ची गरज असताना हुकलाय. आणि हे क्रिकेट म्हणजे अगदी हा खेळच असा आहे, हुकला तो संपला आणि अंतिम बॉल आलाय. डॉट बॉल सामना जिंकलाय. अगदी स्वर्गीय विनायक स्मृती टायगर देवत संघाला त्यांचं अभिनंदन. परंतु ज्या पद्धतीनं